नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या कोकणामध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये चंडीचे मासे येतील। तर त्यासाठी आपण आता मस्जिद बंदरला जाणार आहोत। तिकडे आपण रेट काढणार, कांडाळ असेल किंवा पाग असतील, एंड असेल, त्याचं आपण रेट काढणार आहोत। तर तिकडे स्वस्त मिळतात असं माझा आत्तेभाऊ सांगत होता प्रशांत। तर आपण जाऊया तिकडे आणि सगळ्या जेवढे साहित्य आहेत माशांचे, नेट फिशिंगचे, त्यांचे आपण रेट काढणार आहोत। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मस्त होणार आहे। मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे मस्जिद बंदरला आणि हा जोगेश्वरी हायवे आहे, वेस्टर्न लाईनचा हायवे आणि आपल्यावर आहे प्रशांत, बाईक चालवतोय आणि मी आलोय मुंबईला। मुंबईचे रोड बघा मित्रांनो, एअरपोर्ट आहे ना ते। आता आपण सांताक्रूजला पोहोचलो मित्रांनो, सॉरी विलेपार्लेला आलोय। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, राणी याच्या आतमध्ये राणीची बाग मित्रांनो, राणीची बाग होती तिथे, त्यामध्ये प्राणी आहेत आतमध्ये। तर मित्रांनो, आता मी इकडे पोचलो आहे मस्जिद बंदर आणि हे बघा, या साईडनी ही रेल्वे स्टेशन आहे आणि इकडून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता। हे वेस्टला आहे, हे बघा, इकडून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता। इकडे भरपूर प्रकारची दुकानं आहेत। आता आपण नेट फिशिंगचे बघणार आहोत, म्हणजे मासे पकडण्यासाठी जे आपल्याला कांडाळ लागतात पावसाच्या। आता नदीमध्ये जेवढे आता आपण मासे पकडणार आहोत, पाग, कांडाळ, ते आता आपण जाऊन बघणार आहोत। तर मित्रांनो, आता मी इथे पोचलो आहे, ताज नेट म्हणून दुकान आहे आणि इथे सर्व प्रकारचे आपल्याला इक्विपमेंट भेटतात मासे पकडण्यासाठी। आपण आता त्यांना डायरेक्ट विचारूया। हे बघा, दुकान का नाम है ताज नेट्स और मेरा नाम है जूजर। ये अपना फिशिंग नेट शॉप है। हाँ। ऑनलाइन, होलसेल, रिटेल सब चीज़ मिलेगा। HDP, पाग, कंडाल, हाँ। पगोली, इकड़े का जाली, सब चीज़ अवेलेबल है। ओके, आपण आता पाग बघूया ना प्रशांत। पाग बघ केवढे मोठे आहे, हे बघू शकता मित्रांनो, बघा केवढे मोठे पाग आहे तिथे। हां, हे प्रश्न पगोलीसाठी आहे ना, खेकडे पकडण्यासाठी। हे बघा, हा पिंजरा आहे खेकडे पकडण्याचा, तो एक मोठा पिंजरा आहे। सध्या आता चढणीच्या माशांचा सीझन चालू होईल। हे काय, काला कव्वा म्हणून आहे। काला कव्वा, मोठ्या माशांमध्ये समुद्रातील मासे वगैरे पकडण्यासाठी, समुद्रातले मासे पकडण्यासाठी वापरला जातो मित्रांनो। काला कव्वा म्हणतात त्याला। पारिक है ना भाई, मैं तुम्हारे को वही बोल। कांडाळ नाही का? कंडाल है ना, ये देखो ना बाहर कंडाल है, कवा ना साहब, ये भी देखो। ये कैसा केजी? ये 450-500। इसकी लेंथ कितनी रहेगी करीबी? 500 फीट। कंडाळ आहे ही कुठली प्रशांत? ही मोठी आहे। 1200 रुपये दे रहा हूँ, 80 10 नंबर की।
10 मीटर 80। उनको जो नदी में रहता है ना छोटा मलिया मासा वगैरह पता है, वो छोटे छोटा ये नहीं। कोई पसाएगा कोई पसाएगा तो बोलना और हिसाब से तो बोलो मुझे कलर इतना कम आता बोलेगा मग हे कुठलं आहे ते मोठे मासे आहेत मळे मासे पकडायचे आहे मला बघा ते मळे मासे पकडण्यासाठी ही कांडाळ आहे नवीन टाईपमधली किती प्राईज आहे याची 200-250 पर्यंत असेल हे बघा बोल बोल बना हा बघा हा पाग आहे हा किती पगोली 200 रुपयाला नजदीक है हमको गोली लगा हुआ है और मारा भी 12 है वरून असं ते बांधलेलं नसतं आपण ते शिवतो तसं नाही हे वेगळं आहे. हाताने वेगळं असतं हाताने येऊन गेलं आणि हे कसं डायरेक्ट रेडीमेड हे कास्टिंग आहे ना हे कास्टिंग आहे ना भाई कारगिल जाला अपना 4 फुटी वाला धागा कितना नंबर के पास कितना नंबर है और धागा कितना नंबर ये कितने का 3 नंबर 4 नंबर 5 नंबर ये पाक का क्या ये 1300 रुपये का फुल कलर का 1300 रुपये तर मित्रांनो आता आम्ही त्यांच्या दुसऱ्या दुकानात चाललोय नेट पॉइंट इकडे बघूया आपण पाग वगैरे आणि आलोय आपण नेट पॉइंट मध्ये इसकी क्या प्राइस है हे कांडाळ आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कांडाळ आहेत 650 एवढं महाग कसे 750 इसमें दूसरा रहता है ना वो पसतील काय मासे आधी मला काय माहिती आता एकदम बारीक है इसमें थोड़ा बड़ा 12 के 2 होंगे तो मिलेगा नहीं रे भाई वो लिया था ना पिछले टाइम हाँ वो वाली नहीं तेव्हा त्या काकांकडे आहे सो समुद्र आहे ह्याचा आहे पाकाच आहे ना पाक काढायला हे पण हे होय ना कांडाळ कशी आहे ती 200 इसमें लंबी भी रहती है ना थोड़ी फुल नहीं असं काय ते ही घेतोय आता आम्ही कितीला आहे 200 200 रुपये 200 रुपयाला ये लंबा कितना है हाँ हे बघा मित्रांनो हे पाग आहेत रेडीमेड पाग आहेत कुठला चांगला आहे हे किती रुपये हा किती हा ज़्यादा बता रहे 250 आणि 250ला घेतलाय पाग हे बघा इकडे पण कांडाळ आहेत मोठमोठ्या कांडाळ आहेत किती रुपये आहे 250 250 ही वारी वाटतं ना 100 फुट आएगा 30 फुट हाँ यहाँ से लेके स्त्री वाले कितना लंबा जाएगा तो ये कंडाल है आपका नाम बोलूँ मेरा नाम यूसुफ है हाँ दुकान का नाम है यूनिक लाइट मर्चेंट हाँ ओके
ये जितना भी पीस यहाँ पे दिख रहा है ये सब कंडाल बोलते हैं। हाँ तो इसका रेट स्टार्ट होता है 200 रुपया, 250 रुपये, सब अलग अलग रेंज के आते हैं। हाँ ओके, और ये सब पाल सकते हैं। ये स्टार्टिंग प्राइस है इसका 700 रुपीज़ से, हो जो जाता है ऑलमोस्ट 2000-2500 तक। ओके एवरीथिंग डिपेंड अपॉन द साइज, हाइट एंड वेट, हाँ और डिपेंड अपॉन द थ्रेड ऑल्सो, प्योर नायलॉन जो रहता है वो। हाँ और मेन हम लोग बेसिक हमारा जो है मेन मैन्युफैक्चरिंग का काम है, जिसको लेड बोलते हैं, लेड मैन्युफैक्चरर है। आपको हर एक टाइप के लेड मिल जाएंगे, जो स्टार्ट होता है 3 ग्राम से 220 ग्राम तक का। ओके ओके, हमारी स्पेशलिटी लेड मेकिंग में भी है, जो इसको सीसा बोलते हैं। और बाकी जो भी और भी आइटम्स है इसके अंदर, जैसे कि आपको ये पागड़ी दिख रही है अंदर, हाँ ये सब पागड़ी बोलते हैं। हाँ ये सब अलग आइटम है। पागड़ी है, उसका प्राइस क्या? वो सब स्टार्ट होता है 200 रुपीज़ से। तो प्रशांत तो वाला वो सब 200 रुपीज़ से। सब अलग अलग आइटम्स है, अलग अलग वेराइटीज है। जो आपको शीशे का भी सैंपल बताता हाँ हूँ। भारी होता रे है ना, जो शीशा वाला आता है वो 300 रुपये का आएगा, और जो लोखंड में है वो 200 रुपये में आएगा। 200 रुपये का। हाँ, और आपको शीशे की भी वैरायटी बताता हूँ क्या क्या है हमारे पास शीशा में की। तो शीशा बता, रात में ये शीशा मेकिंग, ये सब सैंपल्स है हम लोग के पास। हाँ ये सब यूज़ होते तो हैं variety। फिशिंग नेट के अंदर। ये सब वेराइटीज़ है। ओके ये ऑलमोस्ट अगर देखने जाए ऐसा हम लोग बनाते 25 टाइप का वेराइटी है इसके अंदर। ये भी पैसा कीजिएगा, ये इसका सबका अलग अलग साइज है, अलग अलग भाव है। जो सबसे छोटा है ये 5 ग्राम का, ये स्टार्टिंग प्राइस है इसका 260 रुपीज़ के जी। इसका क्या है? इसका भी 260 रुपीज़ के 260। ये ये 1 kg में कितना अंदर? ये 1 kg में तुम्हारे को ये 5 ग्राम का है, तो उसमें पकड़ के चलो एक 500 पीस आएगा। सब अलग अलग, ये 3 ग्राम का है मेन, ये 20 ग्राम, ये भी चलता है, 15 ग्राम है, 20 ग्राम है, 20 ग्राम है। सब अलग अलग वैरायटी है। जो जाली, जो बड़े बोट वाले लोग आते हैं, वो लोग शीशा लेके जाते हैं। ओके इसके अंदर वैरायटी के अंदर एक शीशा पत्थर भी आता है हमारे पास, वो बड़े नेट शीट बोलते हैं, नेट शीट बोलते हैं। हे पण लावतात? ये भी मैन्युफैक्चरर है हम लोग। जाले के नीचे जाळा बनवून झाला ना की त्याच्या खाली हे इनके नीचे ये बनाता हाँ। गोल करके बनाना। तो रस्सीला गोल करायचा। मेन हमारा काम है ये मैन्युफैक्चरिंग। ओके हे किती फॅक्टरी? ये हमारा ये नागपाड़ा के पास है कारखाना। ये देखो, वो जो पतरा बताया आपको बाबू, वो ऐसा नीचे बॉटम में लगता है। हाँ हाँ ओके आपको अलग अलग वेराइटी का मिल जाएगा, जो भी है। ये मेरा दुकान है मस्जिद बंदर पे, आप आ सकते हो कभी कुछ लेना है? कोणाला मित्रांनो यायचं असेल तर डायरेक्ट येऊ शकता। वेराइटीज है, हाँ जो भी जाला चाहिए, नेट चाहिए, फिशिंग नेट चाहिए, नॉर्मल सब मिल जाएगा। ओके थँक्यू। थैंक यू।